परंतु चेंडू यावेळेस जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. एका धावाने इथे संघाचा अकाउंट ओपन होतोय, एका धावाने संघाचा स्त्री गणेश होतोय. धाव फलकाला इथे सुरुवात होते वन साइड वर्तकनगर संघाची. गोलंदाजी मार्गवर अमरेश. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेची जबाबदारी असेल नक्कीच त्याला विरोधून गोलंदाजी करावी लागेल. दडपण असेल त्या विरोधात तुम्ही फलंदाज पाहू शकता. किरण एक आक्रमक फलंदाज, तो आहे स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जज करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू गॅदर करण्यामध्ये मिसिंग आणि त्याच कारणाने एक धाव इथे पूर्ण केली जाते. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा चेंडू जर पकडला गेला असता तर चित्र काही वेगळं असतं, परंतु तसं काही ते झालं नाही आणि त्याच कारणाने एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच दोन. दोन चेंडूंच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या जातात. दोन पॉवर प्लेचा षटक. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पुन्हा एकदा अमरेश सामना करेल. राहुल यावेळेस सामना करेल पुढच्या चेंडूला. आतापर्यंत त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला नाहीये, एकही चेंडूचा सामना त्याने केलेला नाहीये. गोलंदाज सज्ज. हा चेंडू हाफ ट्रॅकर यावेळेस हुक्क्याला जातोय. जबरदस्त फटका सजवला. पंचांचा इशारा येईल. यस, 4 धावा. चौकार येतोय. राहुल याच्या बॅट मधून आघास करतोय यावेळेस फलंदाज राहुल आपल्या खेळीला. धाव फलक वेगाने पोहोचतोय 6 या आकड्यावर. एक शांत असा व्यक्तिमत्व राहुल, परंतु बॅटने बघा आक्रमक खेळीसाठी हा फलंदाज गणला जातो. आक्रमकता त्याच्या बॅट मध्ये दिसून येते आणि तसंच चित्र इथे दाखवलं. पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त देखना फटका सजवला. 4 धावांसाठी चौकार. धाव फलक 6 वरती जाऊन पोहोचतोय. गोलंदाज अमरेश याला आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलं. पॉवर प्लेचा दडपण, त्या विरोधात गोलंदाजी. राहुल समोर. यावेळेस हा चेंडू अप्रतिम फटका यावेळेस निघून जाईल. षटकार अप्रतिम. राहुल ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी यावेळेस राहुल. या षटकामध्ये आतापर्यंत अमरेश याने धावा खर्च केले 12. अजूनही 2 पॉवर प्लेच्या षटकातील 2 शेवटचे चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंमध्ये किती धावा लुटण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज जर आपण पाहिलं तर राहुल यावेळेस ऑन फायर. आक्रमक रूप, यावेळेस आक्रमक रवैया यावेळेस मैदानामध्ये त्याने सादर केलाय. जबरदस्त एक फटका खेचला पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार. जबरदस्त अतिशय पारी खेळण्यासाठी हा गणला जातो आणि तेच चित्र इथे तो दर्शवताना गोलंदाजावरती अत्याचार. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने अप्रतिम. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू खाली येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे. अप्रतिम थ्रो, परंतु 2 धावा इथे कोणीही रोखू शकत नाही. 2 धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकतोय. 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला राहुल कश्यप यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज अमरेश सज्ज असेल. पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. राहुल यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त देखना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षण केलं जाते. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एका धावेने इथे षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहू शकता. धाव फलकावरती 15 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग इथे करत असताना वर्तकनगर वन साइड वर्तकनगर संघाचे 2 फलंदाज. जबरदस्त आयोजन. नरेश स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. बाईक मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक ठेवले आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. यावेळेस स्क्रीनवरती पाहू शकता साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून
जबरदस्त ट्रॉफी सुद्धा मागे, चमचमत्या ट्रॉफ्या. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 या सत्रातील आजचा हा तिसरा दिवस. आणि या आणि हा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील पहिला डाव सुरू आहे. वन साइड वर्तक नगर प्रथम फलंदाजी करत आहेत. चला फास्ट प्लीज, घाई करा प्लीज. वेल खूप यावेळेस वाया जात आहे, सहकार्य करा प्लीज, नाहीतर पेनल्टीचा सामोरे जावं लागेल तुम्हाला. यावेळेस हा चेंडू फुल टॉस ऑन फायर, शतरक्षक तिथे आहे आणि आता मात्र कोणतीही चुकी इथे होणार नाही. राहुल याला इथे परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे बाद होतोय राहुल. गोलंदाज तब्रेज, जबरदस्त गोलंदाजी. या चेंडूवरती मोहर उठवायला हवी होती 6 धावांची, परंतु फटक्यामध्ये यावेळेस ताकद कमी आढळून आली, कारण का फक्त बॅटवरती घेतला गेला होता हा चेंडू, टाइम केला होता. फलंदाज इथे बाद झालाय, तो म्हणजेच राहुल. त्याची जागा भरून घेण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, जयेश. तर चला, नवीन फलंदाज जयेश यावेळेस मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तरबेज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. चांगली सुरुवात आपल्या षटकाची केली. राहुल कश्यप सारख्या आक्रमक फलंदाजाला इथे बाद केलं, जो फलंदाज धाव फलकाला आकार देत होता. परंतु जयेश यावेळेस येतोय, यावेळेस हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मिस होतोय. फलंदाज इथे बीट होतोय. जयेश पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बीट होतोय हा फलंदाज. तरबेज एका बाजूने आपल्या संघासाठी लढत देत असताना गोलंदाजीच्या सहाय्याने यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय, वळवतोय चेंडूला समोरून. यावेळेस वेगवान चेंडू, यष्टीरक्षक चुकला जातोय आणि आता मात्र एक धाव इथे खर्च होईल. ही धाव इथे रोखायला हवी होती. एकच धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू हात जातोय, ट्रॅव्हल होतोय. धाव फलकावरती धाव वाढल्या जातील, ती म्हणजेच एक धाव इथे वाढली जाते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. 16 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. तरबेज गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सामोरे जायला आक्रमक फलंदाज जयेश. जयेश याच्या बॅटमधून षटकार येईल का? बॅकफुटला गेला, पंच केला, जबरदस्त फटका, परंतु हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धावांसाठी आक्रमक फटका, षटकार. जयेश ऑन फायर, यावेळेस आग उगणारी बॅटिंग याच्या मार्फत होईल का? एक षटकार जरूर आलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक. धाव फलकावरती धावा या वेगाने वाढतायत, त्या म्हणजेच 22 धाव फलकावरती धावा 22 यावेळेस लागल्या जात आहेत. जयेश यावेळेस जबरदस्त फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, परंतु फलंदाजी इथे बीट होते. जबरदस्त चेंडूची हाताळणी केली. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगत आहोत. फलंदाज जयेश याला हा चेंडू निर्धाव स्वरूपात, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल? एका बाजूने जर पाहिला तर जयेश आक्रमक पद्धतीने वार करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला तर हा चेंडू सुद्धा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, या वेळेस मात्र चुकी.
यावेळेस तर सिक्स येतोय, ते षटकार येतोय, पाय लागले पाय. तर चला मुंब्रा संघ विनंती असणार आहे इकडनं आमचे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा पाहिलं की पाय टच झाला होता रशीला. चला गेम ऑन करायचा आहे. खूप चांगला झेल टिपला होता मात्र अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाचा पाय टच झाला सीमेवरती आणि याच कारणास्तव या झेलचं रूपांतर 6 धावेमध्ये करण्यात आलं. षटकार. काय स्ट्रोक होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि इतकी पॉवर जनरेट केली होती ना मनगडाच्या माध्यमातून. धावफलक यावेळेस वेगाने उचली घेतोय तो म्हणजेच 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच 28. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जयेश ऑन फायर. ज्या प्रकारे बॅट मारतोय ना, चेंडू कनेक्ट झाला की बाहेर, आणि तसंच चित्र 2 चेंडूंवरती आपण पाहिलं, एक ऑन साइडला तर दुसरा ऑफ साइडला. जबरदस्त. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज ताहिर याची निवड इथे करण्यात येते. ताहिर येतोय गोलंदाजी मार्कवर. तर चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. स्ट्राईक एंडला किरण यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज असेल तर नॉन स्ट्राईक एंडला जयेश ऑन फायर. वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय यावेळेस किरण. संत आणि सावध गतीने वाटचाल करतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 28 धावा. 28 धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त षटकार आला आणि धाव फलक उचली घेते 28 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 इथे संपला गेला. 13 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. षटक क्रमांक 3 ताहिर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू प्रतिम डिलिव्हरी, वळवणारा चेंडू, बोटांची जादू पेश केली. फलंदाज किरण याला इथे बीट केलं. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित. जबरदस्त चेंडू यावेळेस हाताळतोय गोलंदाज किरण. इथे फलंदाज बीट होतोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. दुसरा चेंडू आपल्या षटकातील गोलंदाजी मार्कवर. ताहिर सज्ज होईल पुन्हा एकदा. प्लीज वेळेचं भान असू द्या. दोन्ही संघांना रिक्वेस्ट करतोय मनापासून. यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस स्ट्राईक एंडला धावतोय आणि फलंदाज किरण याची खेळी ते समाप्त होईल. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज जुगेश यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय. तर एका बाजूने आपण पाहतोय जयेश यावेळेस स्ट्राईक एंडला. या षटकात आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत गोलंदाजाने आणि एकही धाव खर्च केली नाही. तर धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज इथे बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी करतोय ताहिर परंतु आता स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे जयेश, हा फलंदाज आक्रमक आहे आणि आक्रमकरित्या वार करतोय. गोलंदाज ताहिर कितपत यशस्वी ठरेल या षटकामध्ये. 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूंमध्ये
1 ते 2 मोठे फटके जयेशाच्या बॅटमधून येतील का? सर्व लोकांची नजर नक्कीच जयेशाच्या बॅटिंग वरती, कारण आग ओढणारी बॅटिंग यावेळेस तो मैदानामध्ये पेश करतोय. राहुल हा फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर मात्र जयेश ऑन फायर, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. असं वाटलं होतं की राहुल बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्यानंतर जयेश धुमाकूल वादळ निर्माण करतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज, आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामोरे जाईल. जयेश रिव्हर्सचा फटका, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती, परंतु चेंडू खूप दूर. 2 धावा इथे सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. 2 धावाने धाव फलक यावेळेस वाढला जातोय. धाव फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 चेंडू या षटकातील फेकून झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का? गोलंदाज ताहिर पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी करतोय आतापर्यंत ताहिर. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज ताहिर, जबरदस्त षटक. फलंदाज जयेशाला इथे बीट केलं. जो जयेश आक्रमक रूप धारण करून मैदानामध्ये खेळतोय, त्या जयेशला इथे निर्धाव चेंडू फेकतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये जयेश या फलंदाजाला रोखण्यामध्ये सफल ठरेल. गोलंदाज ताहिर, यावेळेस 6 चेंडू, जबरदस्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज ताहिर. बॅट पासून दूर चेंडूला ठेवतोय आणि त्याच कारणाने इथे फलंदाज वारंवार बीट होतोय. जयेश या फलंदाजाला बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकतोय गोलंदाज ताहिर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यावेळेस हा सलगचा 3रा चेंडू, जबरदस्त षटक. यावेळेस फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही, परंतु 2 धावा खर्च केल्या आणि त्या फलंदाजासमोर 3 निर्धाव चेंडू फेकले. जो फलंदाज आक्रमण करत होता जयेश. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. धाव फलकावरती धावा लागल्या जातात फक्त आणि फक्त 30. 10च्या सरासरीने वाटचाल करतोय वन साइड वर्तक नगर संघ. यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक शिल्लक असेल. शेवटचे अंतिम 6 चेंडू. तर नक्कीच आदेश, मी कौतुक करेन या गोलंदाजाचा ताहिर. अफलातून गोलंदाजी, तुटून पडले होते फलंदाज. जवळजवळ 14च्या सरासरीने 28 धावा कुठून काढल्या होत्या 2 षटकामध्ये. मात्र या गोलंदाजाची वर्णी लागली ताहिरची आणि तब्बल जवळजवळ बघितले गेले ना तर फक्त 1 चेंडू बॅटला स्पर्श झाला जयेशच्या आणि त्या चेंडूवरती 2 धावा अंकित करण्यात आल्या. उर्वरित 5 चेंडू डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू किरण यांनी खेळले डॉट आणि तदनंतर 3 जयेश या बॅट्समनने डॉट चेंडू खेळून काढले. दरम्यान फक्त 2 धावांचं एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं ताहिर याने आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न SK व्हॅली बुमरा या संघाला ताहिर यांच्या माध्यमातून. नक्कीच सर, चांगला कमबॅक केलाय SK व्हॅली मुंब्रा संघाने आणि त्याचं श्रेय जाते इथे गोलंदाज ताहिर याला. जबरदस्त षटक हाताळलं, आपल्या षटकामध्ये रोखून ठेवलं फलंदाजांना आणि चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता स्ट्राईक एंडला जुगेश, त्या विरुद्ध गोलंदाज शाकिब. यावेळेस गोलंदाजी मार्कवर शेवटचा अंतिम षटकातील पहिला चेंडू. यावेळेस हा चेंडू जबरदस्त वेगाने टाकलेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू. फलंदाज जुगेश याला इथे नक्कीच निर्धाव चेंडू खेळतोय. जुगेश याला इथे बीट करणारा चेंडू, अभेद्य चेंडू. यावेळेस पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाज वार करत होते, परंतु ताहिर याच्या वापसीनंतर गोलंदाज वार करायला लागलेत. आता मात्र फलंदाजांना इथे जखडून ठेवण्याचं काम केलंय आतापर्यंत तरी. 5 चेंडू शिल्लक. यावेळेस हा चेंडू संपर्क झालाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज.
कारण स्ट्राईक स्वतःवरती ठेवायचा प्रयत्न आहे फलंदाज जयेश याचा, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. त्याला नक्कीच मागच्या षटकामध्ये रोखून ठेवलं, परंतु जास्त वेळ रोखून ठेवू शकत नाही. परंतु कितपत रोखण्याचं काम करतील गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे. या चेंडू यावेळेला संपर्क आणि यावेळेस मात्र केली समाप्त. यष्टी रक्षक अप्रतिम झेल. फलंदाज जयेश इथे होतोय बाद. 3 चेंडू शिल्लक असतील शेवटचे या षटकातील. जयेशाची खेळी ते समाप्त होते. असं वाटलं होतं की जयेशाच्या बॅटमधून धावा यायला लागले तर जास्तीत जास्त धावा कुटू शकतो आपल्या संघासाठी, परंतु ताहिर गोलंदाज ताहिर इम्प्रेस केलं या षटकामध्ये, मन मोहित केलं या षटकामध्ये. 2 धावा फक्त खर्च केल्या आणि दबाव निर्माण केला, तो म्हणजेच वन साइड वर्तक नगर संघासमोर. 3 चेंडू शिल्लक असतील आता मात्र शाकिब याच्या गोलंदाजी मधले. शाकिब याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर पहिला चेंडू याने निर्धाव फेकला, त्यानंतर 1 धाव खर्च केली, त्यानंतर फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरला. जो फलंदाज जयेश सारख्या फलंदाजाला इथे बाद केला, आक्रमक फलंदाज इथे बाद होतोय. आणखीन एक फलंदाज यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय, विकी. विकी यावेळेस मैदानामध्ये जात असताना सामोरे जाईल शाकिब याच्या पुढच्या चेंडूला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, त्यामधील हा चेंडू यावेळेस फायर करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची प्रयत्न करतोय आणि फलंदाज विकी इथे बाद होईल धावचीतच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगत होते. आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये येतोय. आता मात्र इथे समीकरण तुम्ही पाहू शकता. संघाची धावसंख्या थांबलेली आतापर्यंत 31 या धावसंख्येवरती. धावसंख्या 31, धावसंख्या थांबलेली ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. मागच्या 7 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे वर्तक नगर संघाची. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. मागच्या 7 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. वर्तक नगर संघाला इथे मात्र कुठेतरी अडचणीमध्ये टाकलं या दोन्ही गोलंदाजांनी. इम्प्रेस केलं या दोन्ही गोलंदाजांनी. शेवटचं 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा स्लॉगिन ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी करावी तर शाकिब आपल्याला दाखवतोय. यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, नक्कीच पंचांचा इशारा, नो चेंडू. गोलंदाजामध्ये नक्कीच या चेंडूवरती दंडित केलं जाते. आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू फलंदाजाच्या आणि त्याच कारणाने नो घोषित केला. धाव फलकावरती आव्हान तर धावेमध्ये भर होईल. धाव फलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. फ्री हिट, फ्री हिट. नक्कीच नो चेंडू आणि फ्री हिट. फलंदाजाला मनसोक्त खेळण्याची संधी. कशाही प्रकारे या चेंडूचा सामना करा आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करा, हाच प्रयत्न असेल फलंदाजाचा. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, विनंती असणार आहे. वारंवार आम्ही पुकारा करतोय की आपण वेळ जास्त घेताय मुंब्रा संघ, प्लीज विनंती असणार आहे. उडू आदेश सर. थँक्यू सर. फ्री हिटचा बॉल नक्कीच कैसे भी खेलो किधर भी खेलो. हा वाला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंड कडे धावत होता फलंदाज, यावेळेस तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, ती म्हणजेच 34 या धाव फलकावरती जाऊन लागतायत. 34 धावा धाव फलकावरती, धावा तुम्ही पाहू शकता 34. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाज शकीब गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल फलंदाज जुगेश. यावेळेस हा चेंडू सरळ पायावरती आढळतोय आणि आज पंचांचा हात आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा इथे बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. धाव संख्या थांबलेली 34 वरती. पहिल्या डावाची समाप्ती होते. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 34 आणि 35 धावांचा एक माफक आव्हान इथे रचला जाते, तो म्हणजेच एसके व्हॅली मुंब्रा संघासमोर.
तर यानंतरचा डाव आपण ऐकणार आहोत. आणखीन एक गोड आवाज तीच म्हणजेच मॅन फ्रॉम बालकुम. प्लीज वेलकम सर भरत. चला वरती नगर संघ लगेचच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे आणि दोन सलामीची जोडी आपण दोन फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवायचे. एसके व्हॅली मुंब्रा संघ एक चांगली मॅच, एक रंगतदार मॅच, एक रफ अँड टफ मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जिथे 34 धावा वन साइड वर्तकनगर या संघाने सेट केल्या आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच एसके व्हॅली मुंब्रा या संघासमोर. आणि त्या 35 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल ते आपण ऐकूयात. खूप चांगली साथ आजच्या दिवसामध्ये आदेश ठाकूर आणि सुरुवातीच्या सत्रामध्ये सुनील भोईर सरांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये. तसेच नरेश स्पोर्ट्स या संघाचं सुद्धा अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये आपण पाहत असाल तर रणजित स्मृती चषकामध्ये अंतिम सुपर 6 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं आणि सुपर 6 मध्ये त्याने आज पदार्पण केलं. नक्कीच सुपर संडे आपण पाहणार आहोत रणजित स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा नरेश स्पोर्ट्स संघाला खेळताना. चला वन साइड संघ आपण तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसंच एसके व्हॅली मुंब्रा संघ आपण लगेचच दोन फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 रजनी क्रिकेटची ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य असं आयोजन, दिसकं दर्जेदार नियोजन नरेश स्पोर्ट्सच्या वतीनं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगलं अंपायर पॅनल आपल्याला पाहायला मिळालं. लेजंड भरत मेयर सर असतील, राजेश कदम सर असतील, तसेच हेमंत म्हात्रे सर असतील. समालोचकाच्या भूमिकेमध्ये आदेश ठाकूर, सुनील भोईर सर आणि ज्यांचा आवाज आज आपण मिस केलं ते म्हणजे आमचे शेजाद शेख. तर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये गोल्डन फिंगर ऑफ कासर वडवली जयवंत पाटील आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण खूप चांगलं प्रात्यक्षिक पाहतोय. प्रेम, सूरज आणि जगदीश अशी त्याची टेक्निकल टीम सज्ज. बढिया मॅचकडे एक क्रुशियल मॅच, आजच्या दिवसातील शेवटची मॅच. सुपर 5 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर धारावे स्पोर्ट्स धारावे या संघाने सुपर 5 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर ड्रीम 11 माजुडा या संघाने सुपर 5 मध्ये प्रवेश केला. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर म्हणजेच वन साइड वर्तकनगर आणि एसके व्हॅली मुंब्रा या दोन संघांना खेळताना पाहतोय. कोणता संघ अंतिम 5 मध्ये प्रवेश करेल थोड्याच वेळात आपल्या समोर इथे सादर होईल. दरम्यान मॅचकडे 35 धावांचं टार्गेट सेट केलंय वन साइड वर्तकनगर या संघाने. आणि त्या 35 धावांना कशा प्रकारे डिपेंड करता येईल ना ते आपण पाहूया. तर स्ट्रायकर गोलंदाज वन साइड वर्तकनगर संघाचा एक वेगवान तेज तरार गोलंदाज रवी बुंबक. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एका बाजूला राया, दुसऱ्या बाजूला वसीम. नॉन स्ट्रायकिंग एंडला राया, स्ट्रायकिंग एंडला वसीम आणि रवी बुंबक ओव्हर दी विकेटने पहिलंच बॉल, फुलटॉस बॉल बिरकावून दिलाय ऑन साइडला. आणि इथे मात्र लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव इथे अंकित केली जाते. फुलटॉस होता असं वाटलं होतं, ज्युसी फुलटॉस आहे, हा बॉल आउट ऑफ द पार्क जाईल की काय, मात्र तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वसीम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण की वेग तितका होता रवी बुंबक याच्या गोलंदाजीचा. एका धावेने इथे सुरुवात धाव फलकाला आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, ओढून द्यायचा होता, मात्र इथे बॅटच्या वरच्या टोला चेंडू आदळला आणि दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. आणखी एक धाव इथे ऍड केली जाते. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी वसीम आणि राया एक एक धाव घेऊन इथे स्वतःचं खातं खोललंय आणि संघाला नक्कीच एसके व्हॅली मुंब्रा या संघाला 2 या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय.
24 बॉल्स और 35 रन्स जीत के लिए चाहिए एसके वैली मुंब्रा को. रवी उंबक यावेळेस मात्र भन्नाट वेग, पायचीची अपील आणि अपील इथे स्वीकारली जातीये पंच भरत मेहर सरांकडून. परफेक्ट मिडल ऑफ स्टंप आणि इथे मात्र LBW च्या रूपाने परतावं लागतंय तो म्हणजे फलंदाज राया या बॅट्समनला. पहिल्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवरती. याच कारणास्तव या गोलंदाजाची वर्णी अव्वल स्थानी लागते ठाणे नगरीमध्ये. का व्हेरिएशन फलंदाजांच्या फुटवर्कचा व्यवस्थित पाठलाग करत असतो हा गोलंदाज. पाहिलं जरासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय राया आणि तोच पवित्रा परफेक्ट यॉर्कर. दरम्यान मोहम्मद येतोय क्रमांक 3 चा फलंदाज. 35 धावा धावफलकावरती 35 धावांचा पाठलाग करायचा आहे जॉली बॉयज मुंब्रा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन झालं होतं. मात्र अंतिम क्षणी त्यांना सुद्धा हार पत्करावी लागली. दरम्यान यावेळेस मात्र SK व्हॅली मुंब्रा हा संघ आपण खेळताना पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 8.70च्या सरासरीने जायचंय ते म्हणजे SK व्हॅली या संघाला. मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय किफायतदारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते रवी बुंबक या गोलंदाजाकडून. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पहा भन्नाट वेग गुडलिंद स्पॉट वरून चेंडू थोडासा उसळी घेत असताना यावेळेस डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये, अफलातून गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव आणि नंतर विकेट आणि तदनंतर मात्र एक डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा रवी बुंबक ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टच बॉल भिरकावून दिलाय ऑन साइडला. मिस टायमिंग आहे का, मात्र चेंडू निघून जाईल. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त देखना फटका सर इथे सजवला रवी बुंबक सारख्या गोलंदाजावरती. कारण या गोलंदाजाचा वेग पहा, चेंडू फक्त संपर्क केला आणि भिरकावून दिला. आठ धावा सर. रिव्ह्यू आहे बॅट्समन रिव्ह्यू. ओके तर पहा फलंदाजांना फक्त एकदाच रिव्ह्यू घेण्याची संधी या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. दरम्यान फेअर डिलिव्हरी. चला तर 8 धावा. या 6 धावेने मात्र धावफलकाला इथे आकार देण्याचं काम. एक चुकीचा चेंडू आणि त्याच्यावरती मात्र 6 धावांची मोहर. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीत. एक चांगला गोलंदाज आहे ठाणे नगरीतील, एक वेगवान गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि अशा क्रुशल मॅच मध्ये फुलटॉस बॉल. तर आदेश आपण पाहिला असेल तर पहिला बॉल सुद्धा फुलटॉस हाताळला होता आणि यावेळेस पहा फुलोरलेनचा बॉल होता. मात्र कालंड कार्पेटने खेळून काढतोय. एक धाव तर निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकारा आलाय तो म्हणजेच मोहम्मद याच्याकडून. आणि इथे मात्र एका धावेने षटक इथे समाप्त होते क्रमांक 1. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात SK व्हॅली मुंब्रा या संघाकडून. 1 गडी बाद 9 धावा. काय म्हणशील आदेश, 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच षटकामध्ये यशस्वी पाठलाग केला गेला आहे. चांगली सरासरी गाठली गेली आहे. 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत SK व्हॅली संघाच्या. अजूनही गोलंदाजी यांच्यामध्ये शिल्लक आहे. कारण सूरज सारखा एक वेगवान गोलंदाज आहे, विकी सारखा एक गोलंदाज आहे. सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. फक्त विकेट टिकवणं इथे महत्त्वाचं आहे. दोन्ही फलंदाज इथे उभे राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहिलंय एक फलंदाज इथे बाद झालाय, महत्त्वाचा मोहरा तिथे बाद झालाय आणि आता मात्र विकेट टिकवावं लागेल. तर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी विकी या गोलंदाजाची वर्णी लागतीये. स्ट्रायकिंग एंडला मोहम्मद. विकी यांचा पहिलाच बॉल, शरीराचा वेदगतीचा बॉल, पायचीची अपील. मात्र पंच सांगतायत की हाईट जास्ती आहे, उंची जास्ती आहे बॉलाची. याच कारणास्तव लेग बायच्या रूपाने इथे 1 धाव नक्कीच अंकित केली जाते. धावा कशाही येऊ द्यात, मात्र ते येणं यावेळेस SK व्हॅली या संघासाठी गरजेचं. तर 1 धावेने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय SK व्हॅली संघ. 10 धावा धावफलकावरती. विकी पुन्हा एकदा
ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र पहा गती परिवर्तन केलं. स्लोवर बाउन्सर याला म्हणतात. हे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे गोलंदाजाकडून, नवीन व्हेरिएशन आलं आहे. आपण हे लेदर मध्ये पाहतो, यावेळेस टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप वेळा पाहायला मिळतं. पुन्हा एकदा विकी ओव्हर द विकेटने यावेळेस फुलरलेनचा बॉल आणि इथे मात्र पहा आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये. नक्कीच आदेश तू उल्लेख केला होता विकीचा, आणि त्या विकी तोच गोलंदाज यावेळेस वरली लागली आणि अफलातून गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. येस सर, परफेक्ट चेंडू यावेळेस हाताळणी करतोय, उचली देतोय, वेगवान चेंडू, स्लोअर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पहा आणखीन एक फुलर लेनचा बॉल मात्र यावेळेस भिरकावून दिला ऑन साइडला. लॉंग ऑन रिझम मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एक धाव आणखीन इथे ऍड केली जाते धाव फलकावरती. 11 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी अशाच प्रकारची गोलंदाजी विकेट टू विकेट करावी लागेल. एक क्रुशियल मॅच आहे, नक्कीच एक महत्वाची मॅच आहे. 5वा बॉल यावेळेस पहा इनर एज, आणि इथे मात्र जर स्लिप तैनात असती ना तर नक्कीच आणखीन एक विकेटचं पतन झालं असतं. मात्र स्लिप नाहीये. दरम्यान एक धाव इथे देऊन जाते शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये. तर एका धावेने धाव फलक 12 या धावसंख्येवरती. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता हव्या असतील त्या म्हणजे 23 धावा. 13 चेंडू आणि 23 धावा. काय मॅच होतीये विकी, याचं मी कौतुक करेन. लास्ट गो ओव्हर द विकेटने यावेळेस पहा बॅकफुटवरती गेला आणि पंच केलं चेंडूला. दरम्यान इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव डीप कव्हर रिझन मध्ये. आणि एका धावेने आता मात्र धाव फलक पुढे सरकत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 धावा. जवळजवळ 9 ची सरासरी गाठायची होती, ती म्हणजेच एसके व्हॅली या संघाला. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्या गेल्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावा. येस सर, 11ची सरासरीने धाव फलकावरती धावा जमवाव्या लागतील. 12 चेंडूमध्ये 22 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिला तर बुमराह संघ तुम्ही पाहू शकता 6.5च्या सरासरीने वाटचाल करतोय, परंतु आता मात्र 11ची सरासरी आली आहे. कुठेतरी सामना इथे कठीण केला जातोय. गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर फलंदाजाचा दबदबा राहिला होता, आणि यावेळेस आपण पाहतोय तर गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. विकी याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र सूरज यावेळेस होते सूरज सिंग, स्वतः कर्णधार. आणखीन एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज, वन साइड वर्तकनगर संघाचा एक अनुभवी गोलंदाज. टाइम लिमिट आहे पहा. पंच इथे वॉर्निंग देत असताना वन साइड वर्तकनगर जास्त वेळ घेऊ नका. राईटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा यावेळेस सूरज. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता, भिरकावून दिलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. दन 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 करत चौकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय, चौकार येतोय, धाव फलक वाढेल. वसीम नाव आहे वसीम, मुंबऱ्याचा हा वाघ. 2 मॅन ऑफ द सिरीज त्याने घेतलेल्या आहेत, आणि तेच इथे दाखवत देत असताना 4 धावेने आता मात्र धाव फलक पुढे सरकतोय. 17 धावा, 13 धाव संख्या होती पहिल्या 2 षटकांमध्ये, आणि पहिल्याच चेंडूवरती इथे आक्रमण. 17 धावा धाव फलकावरती. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी हव्या असणारे एसके व्हॅली मुंब्रा या संघाला. पुन्हा एकदा सूरज सिंग राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पहा गती परिवर्तन केलं होतं, मात्र फुलरलेनचा बॉल होता, आणि इथे एक धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फ्लंबल, आणि इथे मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना मोहम्मद आणि वसीम हे 2 बॅट्समन. 10 चेंडू 16 धावा. काय मॅच होतीये असं वाटलं होतं की आता मात्र थोडस दबावामध्ये असेल एसके व्हॅली संघ. मात्र तो दबाव जुगारून इथे फलंदाजी होत असताना वसीम याच्या माध्यमातून. वसीम क्या बैटिंग कर रहे ये बॅट्समन. यावेळेस पहा थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एकदा तो निश्चित दुसऱ्या प्रयत्न, धावचीची संधी, आणि इथे पहा धावचीची संधी. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो इथे खराब आला. नक्कीच एक धाव रोखू शकला असता, परंतु थ्रो इथे खराब आला. मात्र मी कौतुक करेन दोन्ही फलंदाजांचं. डेंजर एंडला होता फलंदाज वसीम,
तरी सुद्धा स्वतःसाठी आपलं सर्वस्व, आपल्या संघासाठी आपलं स्वतःचं सर्वस्व इथे अर्पण करत असताना फलंदाज वसीम. दरम्यान या दोन धावेने आता मात्र धावफलक खूप वेगाने फ्लाय होत असताना 21 धावा धावफलकावरती. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावा आता मात्र करायच्या असतील SK व्हॅली मुंब्रा या संघाला. दरम्यान इथे मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंच भरत मेर सर वळतायत, सांगतायत हा वाईड बॉल. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. दबाव दबाव आणि दबाव दबाव दिसतोय आता मात्र गोलंदाजांवरती. 9 चेंडू आणि 13 धावा. दबाव बनवायचा प्रयत्न होता फलंदाजावरती, मात्र तो दबाव झुगारून फलंदाजी करत असताना वसीम नावाचं वादळ ज्यावेळेस मैदानामध्ये गुंगावत असताना यावेळेस मात्र फुलरल्यांचा बॉल आणि त्याच्यावरती मोहर उमटवली आहे. 6 धावांची षटकार. जबरदस्त फलंदाजी यावेळेस मैदानामध्ये या षटकामध्ये. मी नक्कीच सर उल्लेख केलं होतं, धावा चेज होतील परंतु टिकणं महत्त्वाचं आहे. गोलंदाजी आहे परंतु फलंदाजांनी टिकणं महत्त्वाचं आहे आणि हेच या षटकामध्ये दिसलं. दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये आहेत आणि यावेळेस फटकेबाजी सुरू आहे. एका बाजूने वसीम आपल्या संघासाठी लढतोय. 8 चेंडू आणि 7 धावा विजयासाठी. 8 चेंडू आणि 7 धावा. बघा काय मॅच होती. 12 चेंडू आणि 22 धावा अशी मॅच राहिली होती. मात्र वसीम नावाचं वादळ आलं आणि त्याने मात्र या सूरजच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं. 4 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा कुठून काढल्या. यावेळेस स्लोवर चेंडू होता, धावची चीप आणि यावेळेस डायरेक्ट हिट पाहावं लागेल. मात्र इथे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परतत असताना सुखरूप वसीम. 7 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी. 7 चेंडू 6 धावा. काय मॅच होतीये, एक क्रुशल मॅच. आणि मी कौतुक करेन फलंदाज वसीम याचं. मॅच घेऊन चालला. नक्कीच आदेश तू म्हणाला होतास की मॅच घेऊन चालावं लागेल, विकेट सांभाळून खेळावं लागेल आणि तेच ऐकलं वसीम याने आणि त्याच प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. येस नक्कीच. एक षटकार आला, त्यानंतर सन्मान दिला चेंडूला आणि एक धाव अर्जित केली. एक परफेक्ट फलंदाजाची भूमिका निभावतोय सध्या फलंदाज वसीम. आपल्या संघासाठी ग्रेट फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मात्र इथे मिस करतोय फलंदाज. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. एक रंगतदार मॅच. आणखीन रंगत वाढत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र अंतिम क्षणी त्या मॅच वरती विजय संपादन केला. दरम्यान आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा हवे असणार आहेत. कोणता गोलंदाजाची वर्णी लागेल अशा या क्रुशल मॅच मध्ये दबाव बनवण्यासाठी फलंदाजांवरती. मात्र मी सूरज या गोलंदाजांना निराश केलंय वन साइड वर्तनगरच्या पाठीराख्यांना, कारण की आपण 2 मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र या षटकामध्ये 12 चेंडू आणि 22 धावा हव्या होत्या बुमरा संघाला आणि त्याच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्या. कोणताच व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. दरम्यान मी कौतुक करेन ते म्हणजे वसीम या फलंदाजाचं. जुगेश होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे आणि ते 6 चेंडू कशा प्रकारे तो हाताळेल. नक्कीच जुगेश मध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा कशा प्रकारे योग्य उपयोग तो करेल हे पाहावं लागेल. मात्र सेट झालेला बॅट्समन यावेळेस स्ट्रायकिंग एंडला वसीम. सलामी चालला फलंदाज. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस हाफ ट्रकर होता आणि इथे मात्र झेल निसटला. झेल व्हायला हवा होता हा आणि इथे मात्र धावचीतचा संभव आणि इथे मात्र धावचीतच्या रूपाने फलंदाज वसीमला परतावं लागतं माघारी. चुकी झाली होती झेल सोडून, परंतु इथे चुकी केली वसीमने.
चुकी केली होती क्षेत्ररक्षणाने नक्कीच झेल सोडून, परंतु इथे चुकी केली फलंदाजाने आपली क्रीज सोडून. काय म्हणाल सर, टर्निंग पॉइंट ठरू शकतो? नक्कीच नक्कीच एक सेट झालेला बॅट्समन होता वसीम, त्याने विकेट गमवायला नको हवी होती. 5 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी हवे असणार आहेत एस के व्हॅली मुंब्रा या संघाला. 5 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच होतीये, अफलातून मॅच. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर धारावे स्पोर्ट्स धारावे या संघाने अंतिम 5 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच कालच्या दिवसामध्ये ड्रीम 11 माजुडा या संघाने अंतिम 5 मध्ये प्रवेश केला. आणि आजच्या दिवसामध्ये हे दोन संघ, एका बाजूला एस के व्हॅली मुंब्रा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे वन साइड वर्तनगर संघ. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. काय मॅच होतीये, एक रंगतदार मॅच. तर वसीम याचं सुद्धा कौतुक करायला हवं. 10 चेंडू मध्ये 18 धावांची तुफानी खेळी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून आणले वसीम. 5 चेंडू आणि 5 धावा. जुगेश वन साइड वर्तनगर संघाचा एक स्टार कास्ट गोलंदाज. शेवटचं षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आणि पहिल्याच चेंडूवरती पहा सामन्याला कलाटणी देण्याचं क्षण त्याने मात्र या सामन्यामध्ये आणून ठेवलं. वसीम या फलंदाजाला मात्र रनआउटच्या रूपाने बाद केलाय. दरम्यान आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पापा, आणखीन एक मुंब्रा विभागातील एक नामांकित फलंदाज, एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून पापाकडे पाहिलं जातं. पाच चेंडू आणि 5 धावा. जुगेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती, आयटम ओव्हर दी विकेटने. यावेळेस पहा फक्त कट केलं आणि इथे मात्र शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये थोडस मिसफिल्डिंग, धावचीची संधी आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण. मिसफिल्डिंग अशा क्रुशियल मुवमेंटला मिसफिल्डिंग होणं म्हणजे खूपच घातक आपल्या संघासाठी. नक्कीच सर, मागच्या चेंडूवरती सुद्धा झेल ड्रॉप झाला, तिथे एक धाव खर्च झाली आणि या चेंडूवरती सुद्धा एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर केला असता तर एक धाव रोखू शकले असते, परंतु एक धाव इथे वाढली जाते. नक्कीच नक्कीच आदेश, प्रत्येक धाव इथे महत्वाची असणार आहे वन साइड वर्तकनगर या संघाला. नक्कीच म्हटलं जातं ना, पकडा कॅच आणि जिंका मॅच. मात्र इथे झेल सोडलं. मात्र जुगेश काय गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा पहा इथे मात्र बॉल वरती येण्याचा प्रयत्न करायला हवा होता क्षेत्ररक्षकाने. नक्कीच एक धाव रोखण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र एक धाव इथे देऊन जातीये ती म्हणजेच मुंब्रा संघाला. आता मात्र समीकरण येऊन टिपले 3 चेंडू आणि 2 धावा. जवळ या सामन्यावरती विजय संपादन करत असताना एस के व्हॅली मुंब्रा संघ 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा विजयासाठी. जुगेश गोलंदाजी ट्रॅक वरती तर सामना करतोय मोहम्मद. आता मात्र पास क्षेत्ररक्षण थोडस क्लोज होत असताना एम्ब्रेला टाइपचं हे क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लाईन पाहावी लागेल. 1 शॉटचा इशारा, डॉट डिलिव्हरी. पंच डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. जुगेश यावेळेस मात्र अप्पर कटचा स्ट्रोक आणि इथे मात्र डीप कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार येतोय. यावेळेस मात्र विजयी चौकार मोहम्मदच्या बॅट मधून विजयी संपादन करत असताना एस के व्हॅली मुंब्रा संघ टॉप 5 मध्ये जाण्याचा मान पटकावत असताना एस के व्हॅली मुंब्रा संघ. याला देऊ ना, वसीमला त्याला देऊ ना. तर बघूया मॅन ऑफ द मॅच.
तर हँडशेक करायचं आहे आणि मैदानाबाहेर यायचं आहे. तर नक्कीच एक क्रुशियल मॅच होती. अंतिम चेंडूपर्यंत जाणारी ही मॅच थोड्याशा चुका नक्कीच वन साइड वर्तकनगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. तर वळूया मॅन ऑफ द मॅच ज्याने अफलातून बॅटिंग केली. संघ अडचणीत होता. 12 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या होत्या आणि त्यावेळेस मात्र सुरोज सारख्या गोलंदाजावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय आणि तब्बल 18 धावा 10 चेंडूमध्ये त्याने कुटून काढल्या. तोच SK वॅली